मुंबईत 2 ते 3 वर्षांपासून प्रदूषणाची पातळी ही वाढली आहे। नियोजन शून्य विकासामुळे प्रदूषण वाढले। मुंबईतील हवा आरोग्यासाठीही घातक आहे। मुंबईतील प्रदूषणावर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले। आरेतील झाडं हे तोडल्याने आता प्रदूषण वाढलंय। महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग दिसतायत। मुंबईतील प्रदूषणावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। प्रदूषणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। याही वर्षी आपण त्याचा अनुभव घेतो आहोत। जे काही रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार मुंबईची हवा ही आरोग्यासाठी घातक होत चाललेली आहे। आता काही जण असं म्हणतात, राज्यकर्ते असे कदाचित म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आलेत की काय, तर ह्याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काडीचा संबंध नाही। हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे प्रदूषणाचे ढग, भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोरावत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।